नमस्कार. तर बघा, पीक विमा याचं जे वितरण आहे ते सध्या चालू झालेलं आहे. आता याच्यामध्ये बघा बऱ्याच लाभार्थ्यांना हा प्रश्न पडतो की आम्ही तर पीक विमा भरलेला आहे, परंतु त्याचं जे स्टेटस असतं ते स्टेटस नेमकं कसं चेक करायचं? आम्ही भरलेला पीक विमा नेमक्या कुठल्या स्तरावर आहे, नेमका कुठल्या स्टेजवर आहे, हे सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला पाहणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे बघा आपण गेल्या वेळेस पण एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही वेब पोर्टलच्या माध्यमातून म्हणजे वेबसाईटच्या माध्यमातून जे काय PMFBY याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जो पीक विमा आहे तो नेमका कसा पाहायचा. आणि त्यानंतर त्याला एक दुसरी पद्धत आहे बघा, अतिशय सोपी अशी पद्धत आहे. एक चॅटबोट नावाने एक त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे PMFBYचा. तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही हाय केल्यानंतर तुम्हाला जी काय पुढील माहिती कशी पाहायची हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा, जर शेतकऱ्यांनो तुम्ही तुमचा पीक विमा भरलेला असेल, खरीप असेल, रब्बी असेल, कुठलाही पाठीमागचा असेल 2022 पासूनचा, तर तो पीक विमा तुमचा नेमका कुठल्या स्तरावर आहे, तुम्हाला भेटला आहे की नाही, कुठल्या बँकेत जमा झालेला आहे आणि अप्रूव्हल झाला आहे की नाही, तसेच यामध्ये तुम्ही क्लेम सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने तुमच्या व्हॉट्सअपवरून तो पीक विम्याचा स्टेटस आहे ते तुमचं कसं पाहायचं, त्यानंतर तुम्ही पावती सुद्धा डाउनलोड करू शकता. तर ही सगळी प्रोसेस आहे ते पीक विमा तुमचा व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याचं स्टेटस आहे ते कसं पाहायचं हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, याच्यासाठी तुम्हाला जो तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे तो आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर बघा, त्या व्हॉट्सअपमध्ये जायचं आहे. आता आपण PMFBY या नावाने हा नंबर सेव्ह केलेला आहे. तर बघा, PMFBY म्हणजे जो त्यांचा PMFBYचा पीक विम्याचा चॅटबोटचा नंबर आहे. तर तो नंबर आपल्याला सुरुवातीला आपल्या व्हॉट्सअपमध्ये जाऊन सर्च करायचा आहे. तर आपण PMFBY या नावाने तो नंबर सेव्ह केलेला आहे, तुम्ही ज्या काय नावाने सेव्ह केला असेल तो. आणि या ठिकाणी बघा, आपण फक्त हाय असं टाईप करून त्यांना सेंड करायचं आहे. आता हाय असं टाईप केल्यानंतर बघा लगेच रिप्लाय तुम्हाला येईल. याच्यामध्ये वेलकम टू PMFBY चॅटबोट आणि आपलं नाव येतं, गुड आफ्टरनून, दुपारची वेळ असेल तर. सिलेक्ट ऑप्शन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, पॉलिसी स्टेटस आहे, इन्शुरन्स पॉलिसी आहे, क्रॉप लॉस इंटिमेशन आहे. तर आपण पॉलिसी स्टेटस हे आपण पाहणार आहोत. तर बघा, जे पॉलिसी स्टेटस आहे 1 नंबरचं त्याच्यावरती आपण क्लिक करून खाली सेंड या बटनावरती क्लिक करूया. आता लगेच त्यांचा रिप्लाय येतो ऑटोमॅटिक. बघा, सीझन इयर ऑप्शन, तर याच्यामध्ये जो तुमचा सीझन आहे, आता आपण सीझन खरीप 2024 हा निवडू. तर सीझन निवडायचा आहे, तर आपण खरीप 2024 निवडूया आणि सेंड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बघा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचं पण रिप्लाय येतो. याच्यामध्ये बघा, तुमच्या पॉलिसीचं सर्व डिटेल आलेलं आहे, पॉलिसी नंबर आलेला आहे, पॉलिसी ID आलेला आहे, ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, तुमच्या गावाचं नाव आलेलं आहे, लँडचा सर्वेचं पूर्ण डिटेल आलेलं आहे आणि अप्रूव्हल झाला आहे की नाही आणि तुम्ही प्रीमियम किती भरला आहे आणि तुम्हाला मंजूर किती झाले आहे. तर अशा प्रकारे बघा, तुम्ही सर्व तुमचे जे काय पीक विम्याचं डिटेल आहे ते अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा अशा प्रकारे पाहू शकता आणि पॉलिसी स्टेटस काय आहे हे सुद्धा तुम्हाला याच्यावरून समजू शकतं. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.